चला तर बघा हो का मस्त भाजीला तरी आलेली आहे आणि आता खाली सगळेजण मांडी घालून बसलेले आहेत। तर सगळ्यांसाठी आता जेवायला वाढून घेते बघा हो मस्त रस्सा झालेला आहे। नमस्कार, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर बघा मी आता स्वयंपाकाच्या तयारीला लागलेली आहे आणि आज करणार आहे स्पेशल मस्तपैकी आळूच्या वड्याची भाजी। वड्या पण खायला पण बनवणार आहे आणि त्यासोबत रस्सा पण बनवणार आहे। कारण आमच्या इथे एक वेळेस मी वडे बनवले होते तर सगळ्यांना घशामध्ये खूप चरचर करत होतं। ह्यावेळेस करणार नाही, चांगली एक टिप वापरून मी आज हे वडा बनवणार आहे। तर कसं बनवते तुम्ही तर जरूर व्हिडिओ पहा। आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्ही कसं बनवता वड्याची भाजी मला कमेंट मध्ये जरूर सांगा। तर मी ते असं देठ काढून घेत आहे, ह्या साईडचं असं कट करून घेते। सगळे पाण्याची ते देठ कट करून घेते अगोदर असं। तर असं देठ कापून घेतलेले आहेत मी बघा सगळ्या पानाचे। आता आपण एक एक पान घेऊया, असं पोळपाटावरती ठेवायचं आणि असं लाटण्याच्या सहाय्याने चालगत अशा शिरा मोडून घ्यायच्या जेणेकरून आपल्या घसामध्ये ह्यामध्ये चरचर होत नाही आणि आपल्या वड्या पण छान बनतात। तर लाटण्याच्या सहाय्याने असं करून घ्यायचं, ह्याच्या शिरा अशा मोडून घ्यायच्या। सगळे पाने मी असंच करून घेणार आहे। एक एक पान ठेवायचं आणि असं वरती लाटणं फिरवून घ्यायचं। आपल्या वड्या पण चांगल्या अशा गोल गोल वळल्या जातात आणि असं केल्याने मेन म्हणजे घशामध्ये खो होत नाही। नमस्कार करते कर कर की नमस्कार, कसे आहे तुम्ही? म्हण नुसतं नमस्कारच का, पुढचं मी बोला की नमस्कार कसे आहे तुम्ही, मजेत का म्हणायचं। म्हण बर जा अभ्यास कर दीदी सोबत जा। हा नमस्कार, आजच्या एपिसोड मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। हा तिला डबा दे, तिला म्हणते आता डबा दे ग तिला। काय करतेस आता डब्यावर थांबून? भाजी करायची? कशाची भाजी करायची? हा भाजी करायची कशाची? ह्याची कर। हा सांगा काय काय आहे ते। हा मीठ, दुसरं मीठ दिसलं, बाकी कोथिंबीर ते काय ते काय? बेसन पीठ। हा जिबीवर लावून बघ बर काय। हा हा जिबीला लावा जिबीला सारखं तू हे नाही ग, हे मिस करायला राहत आहे नको। तर इथं वड्या करण्यासाठी काय काय साहित्य घेतलेलं दाखवते तुम्हाला मी। इथं बेसन पीठ घेतलेलं आहे, त्यानंतर इथं हळदी पावडर, लाल तिखट, पांढरे तीळ, कढीपत्ता घेतलेला आहे पण फोडणीसाठी काढून ठेवलेला आहे, हिंग, जिरा, त्यामध्येच ओवा टाकलेला आहे थोडासा, कोथिंबीर, चवीनुसार मीठ आणि थोडीशी तर चिंच भिजू घातलेली आहे। उतरा आता तुम्ही खाली। आता पीठ मिक्स करून घेते, त्यामध्ये टाकते लाल मिरची पावडर, हळदी पावडर, हिंग, ओवा आणि जिरा घेतलाय मिक्स करून। पावडर पण करून घेऊ शकता, डायरेक्ट अख्खे टाकते असे। त्यानंतर थोडी कोथिंबीर, पांढरे तीळ आणि हा चिंचेचा कोळ टाकायचा थोडासा आणि 1 चमचा तेल टाकायचं। आपण हे सगळं मिश्रण एकजीव करून घेऊया थोडंसं आणि आता टाकूया आपण चवीनुसार मीठ। तर चांगलं पीठ मिक्स करून घ्या। तेल टाकलेलं आहे, चिंचेचा कोळ टाकलेला आहे, पाणी न टाकण्याच्या अगोदर त्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पीठ। थोडं पाणी टाकून आपण घट्टसर ह्याला पीठ असं मिक्स करून घ्या।
एकदम पाणी टाकायचं नाही, पातळ होईल. मग परत बेसन पीठ ॲड करायला लागते. त्यामुळे अगोदरच थोडं थोडं टाकून असं करून घ्यायचं व्यवस्थित मिक्स. हात भरलेलाच आहे, तर त्यासोबतच आता लगेच आपण पाण्याला लावून घेऊया का. सर्वात अगोदर इथं मी मोठ्या साईजचं पान घेतलेलं आहे, त्यावरती आपण व्यवस्थित लावून घ्यायचं. सगळीकडे चांगलं लावून घ्यायचं असं कडपर्यंत. तर इथे मी 3-3 पानाचाच असा गोळा बनवून घेणार आहे, जास्त पानं नाही, त्यामुळे छोटे छोटे 2 प्रकारचे गोळे तयार करणार आहे. त्याच्यावरती आता दुसरं पान असं, त्यावरती पण आपण चांगलं मसाला लावून घेऊया. काय ईश्वरीचा धिंगाणा चालू आहे काय माहिती, ज्ञानेश्वरीला ओरडाली अभ्यास करायला बसून. ईश्वरी काय चालू आहे तुमचं? एवढं ओरडाले जोरात. त्यावरती अजून एक पान. तरी तर मी 3-3 पानाचा असा रोल बनवणार आहे छोटासा, उकडून घ्यायला पण सोपं. कडने असे करून घ्यायचं व्यवस्थित. जर जास्त मोठे पानं असतील तर अगोदर असं कडनं फोल्ड करून घ्यायचं, असं गच्च गोळा असा करून घ्यायचा. तिथे साईडला ठेवते ताटामध्ये. तर बघा इथं मी मस्त असे रोल करून घेतले. आता हे आपण टाकूया उकडायला. परत पाणी गरम करायला ठेवलेलं आहे, जाळी पण ठेवली. जाळीला थोडासा तेलाचा हात लावून घेतलेला आहे, त्यामध्ये आता हे असं उकडायला ठेवूया. मस्त 10-15 मिनिटं छान असं उकडून घेऊया आपण. आता हे असं ताट बघा, इकडं मी गरमागरम मस्त भाकरी करून घेतलेल्या आहेत. आपली इथं आळूच्या वड्या पण मस्त उकडून तयार झाल्यात. थंड झाल्यावर व्यवस्थित कट करता येत आकार म्हणून मी थंड करायला ठेवलेला आहे. आणि भाकरी झालेल्या तव्यामध्ये आता मसाला भाजून घेता येईल रस्सा बनवण्यासाठी. आता कांदा आणि लसूण एकत्रच भाजून घेते थोडंसं तेलात टाकून, आणि त्यामध्येच खोबरं पण टाकून भाजून घेणार आहे. त्यामध्येच खोबरं पण टाकलेलं आहे. तवा गरम आहे, नंतर थोडीशी तेलाची धार टाकून हे सगळं भाजून होते मसाला आपला रेडी. तोपर्यंत आता इकडं कट करून घेते आळूच्या वड्या. बघा असं साईडचा काढून घ्यायचं, म्हणजे असं मधला आकार आपल्याला गोल गोल करता येतो. किती जाड पातळ पाहिजे त्याप्रमाणे कट करून घ्यायचं. थोडेसे मिडियम आकारचेच मी कट करून घेते वड्या इथं. मस्त थंड झाल्यावर कट करून घ्यायचं, म्हणजे व्यवस्थित वड्या आपल्या कापल्या जातात. ठेव का बघा, जास्त जाड नाही पातळ नाही, आणि आतमधला पोर्शन आपला किती छान बसलेला आहे बघा. मस्त बसले सारण सगळं. गरम गरम जर कापलं ना तर ते पीठ एकदम चिटकलेलं असते आणि व्यवस्थित मग कापता येत नाहीत गोल गोल. आपल्याला शॅलो फ्राय म्हणा, तव्यावरती थोडंसं तेल टाकून फ्राय करून घेता येते, किंवा डायरेक्ट जास्त तेल टाकून पण तळून घ्यायला येते. असं मी आता जे आपण गोळ्या कट करून घेतलेल्या आहेत ना, ते ह्याच्यावरती शॅलो फ्राय करून घेते. आता एक ठेवायचे, जास्त डीप तळण्यापेक्षा अशा पण छान होते. तर जेवढे आपल्याला भाजता येते तेवढे ठेवायचे त्यावरती. गरम तवा आहे, लवकर होते, आणि मस्त अशा लालसर होईपर्यंत आलटून पलटून मस्त भाजून घ्यायच्यात आहे वड्या. बघा आलटून पलटून
मस्त वड्या भाजून घेते. छान असं तांबूस रंग आलेला आहे वड्याला बघा. आणि कुरकुरीत पण होतात अशा भाजून घेतले की बघा. मस्त दिसतात का नाही एकदम लालसर. थोडंसं एक 5 मिनिटं टाइम लागतो पण छान कुरकुरीत होतात. कमी तेलामध्ये उलट अजून जास्त आपण तेलामध्ये तळलं तर एका दिवस तेल असते पण अशा ह्याच्याने तेल जास्त होत नाही. तर बघा मस्त आपल्या छान अशा कुरकुरीत वड्या तळून झालेल्या आहेत. तर मी आता काढून घेते एका प्लेटमध्ये बघा. छान रंग आलेला आहे एकदम कुरकुरीत झालेला आहे. गॅस बारीक करते. किती छान झाले बघा एकदम कुरकुरीत लाल रंग आलेला आहे. सगळीकडनं व्यवस्थित भाजली गेलेली आहे. सारखं आलटून पलटून घ्यायचं तेलामध्ये म्हणजे चांगली भाजते सगळीकडनं अजिबात कच्चेपणा राहत नाही. तर बघा मस्त सगळ्या वड्या आपल्या इथे शॅलो फ्राय करून झालेल्या आहेत. मी एका छान प्लेट भरून काढलेल्या आहेत साईडला. तर तुम्ही पाहू शकता बघा दोन्ही साईडनं पण मस्त एकदम कुरकुरीत झालेले आहेत. आतमध्ये पर्यंत व्यवस्थित भाजलेले आहेत. खमंग आळूच्या वड्या आपल्या बनवून तयार आहेत. तर आता रस्सा बनवण्यासाठी तर वाटून घेतलेलं आहे जे आपण भाजलेलं आहे. कांदा खोबरं त्यानंतर मसाले काढून घेतलेले आहेत. काळा मसाला, थोडंसं लाल तिखट, गरम पावडर, शाही गरम मसाला, त्यानंतर हिंग फोडणीसाठी, कोथिंबीर, कढीपत्ता, जिरा मोहरी आणि दाटसरपणा येण्यासाठी डाळ्याचं पीठ घेतलेलं आहे. वरती कढई ठेवले. कढईमध्ये टाकते तेल. तेल गरम झालेलं आहे. सर्वात अगोदर फोडणीमध्ये हिंग टाकलेला आहे. त्यानंतर जिरा मोहरी व्यवस्थित तडतडू द्यायची. त्यानंतर काही कढीपत्त्याचे पानं आणि मस्त आपलं हे वाटण घेतलेलं वाटण. छान आपण तेलामध्ये वाटण सगळं परतून घेऊया. अगोदर पण भाजलेलं आहे त्यामुळे जास्त काही वेळ लागणार नाही. लगेच लालसर वाटण आपलं भाजून तयार होते. बघा मसाला भाजून झालेला आहे. मस्त साईडनं तेल सोडलेलं आहे. लालसर झालंय. त्यामध्ये टाकूयात आपण सुके मसाले सगळे घेतलेले. सर्व एकत्र टाकायचं. व्यवस्थित मसाले मिक्स करून घेऊया. चिटकली नाही पाहिजे असं मिक्स करायचं चांगलं. तर गॅस बारीक करू. आणि हे जे चणा डाळीचं घेतलेलं आहे ते पण टाकते. वरतून टाकायचं नाही त्यातला कच्चेपणा जाईल. त्यामुळं मसाल्यामध्येच टाकून घ्यायचं. आणि थोडंसं वाटून घेतलेल्या भांड्यामधलंच पाणी टाकते. मसाला चिटकणार नाही कारण भाजायला तर एकदम खाली जाऊन चिटकतो मसाला. कढई थोडी पातळ आहे. बघा मसाले मस्त भाजून झालेले आहेत. त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकते आणि आता आपण पाणी ॲड करू. आपल्याला रस्सा किती पाहिजे त्याप्रमाणे पाणी ॲड करायचं. काय झालं ईश्वरीला? मोबाईल पाहिजे? थांबा माझी भाजी झाली ना मी पिलूला आमच्या मोबाईल देते बघायला. यूट्यूब बघायची तो का आमच्या ईश्वरीला. आता आवश्यकतेनुसार पाणी ॲड करते मी. आपल्याला थोडासा घट्टसर रस्सा पाहिजे. न फ्राय करता बी वड्या आपण ह्या रश्श्यामध्ये टाकू शकता किंवा आपण असं फ्राय केल्यावर पण वड्या टाकू शकता. पण मी रस्स्यात टाकणार नाही कारण जेवायला बसल्यानंतर ते रश्श्यामध्ये टाकून वाढणार आहे. त्यामुळे रस्सा असंच आपलं हे शिजवून घ्यायचं आहे. त्यामध्ये कोथिंबीर आणि आता चवीनुसार मीठ आपण मसाला किती वापरला त्यावर व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर बघा इथं मस्त रश्श्याला छान अशी उकळी आलेली आहे. तर 2-3 मिनटं चांगलं असं मी उकळून घेतलेलं आहे. तर गॅस बंद करून जेवायला वाढून घ्यायची तयारी आहे. चला तर बघा हो का मस्त भाजीला तरी आलेली आहे. आणि आता खाली सगळेजण मांडी घालून बसलेले आहेत. तर सगळ्यांसाठी आता जेवायला वाढून घेते बघा हो. मस्त रस्सा झालेला आहे. एकदम घट्ट किंवा पातळ नाही बघा. छान असं तरी. काय द्यायची ईश्वरीला आमच्या? भात भाकरी खायची. भाकरी मस्त पैकी आज झणझणीत भाजी आहे. भाजी बर काय द्यायची बाळाला आमच्या?
बघा स्पेशल ताट तयार करत आहे. तर या सर्वजण, कुणाकुणाला वड्याची भाजी आवडते मला. तर बघा आपलं स्पेशल ताट तयार झालेलं आहे ज्ञानेश्वरीसाठी आणि तिच्या आबासाठी. तर या सगळेजण मस्त जेवायला. मी आणि ईश्वरी एका ताटामध्ये आणि ज्ञानेश्वरी आणि आबा एका ताटामध्ये. तर सगळ्यांना जेवायला ताट रेडी केलेलं आहे. तर जेवण घेतोय. बघूया आपण कसं झालेलं आहे रस्सा वगैरे. मस्त झालंय. अजिबात तिखट नाही किंवा एकदम सपक नाही. छान झाले. काय कुरकुरीत आहेत वड्या पण. एकदम मस्त झाले. वड्या पण छान झाले एकदम. सगळ्या लेकरांना पण खाण्यासारखे आणि आम्हाला पण खाण्यासाठी. तर घ्या मग जेवण आता. जेवण करून घ्या. आम्ही पण जेवायला लावलेलं आहे. छान झाला आजचा जेवणाचा बेत. मस्त झणझणीत आहे. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट मध्ये जरूर सांगा आमचा आजचा ब्लॉग कसा वाटतो. पाणी आणले बघा. ईश्वरी नावाला जेवण बसल्यामुळं ग्लास भरून राहायचं पाणी आणलेले. बाय बाय. बस बाय बाय. इशू बाय बाय कर व्हिडिओ मध्ये. मी पाणी भरते.